झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. अनुमोदक आणि उमेदवारांच्या नावांचा मुद्दा. सुधारित मतदार यादीत क्रमांक बदलण्याची शक्यता. असे अर्ज बाद करणार काय, उबाठाचा सवाल. धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 23 डिसेंबर पासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र महानगरपालिका प्रशासनाकडून सुधारित अंतिम मतदार यादी अद्याप जाहीर न झाल्याने इच्छुक उमेदवारांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. सध्या उपलब्ध असलेल्या मतदार यादीच्या हार्ड कॉपीमध्ये अनेक मतदारांची नावे असताना त्याच मतदारांची नावे सॉफ्ट कॉपीमध्ये आढळून येत नसल्याचं समोर आलंय. शिवाय सुधारित यादीत अनुक्रमांक बदलण्याची शक्यता देखील आहे. निवडणूक प्रक्रियेनुसार उमेदवारासह त्याचा सूचक व अनुमोदक यांची नावे, मतदार क्रमांक तसेच यादी भाग क्रमांक उमेदवारी अर्जात नमूद करणे बंधनकारक आहे. मात्र सध्या उपलब्ध असलेल्या अपूर्ण अथवा विसंगत यादीनुसार ही माहिती भरली जात असल्याने प्रशासनाकडून जाहीर होणाऱ्या अंतिम मतदार यादीत संबंधित नावे नसल्यास उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते. हाच मुद्दा शिवसेना उबाठाने आज उपस्थित केलाय. धुळे महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया 23 डिसेंबर पासून म्हणजे कालपासून या ठिकाणी सुरू झालेली आहे. इच्छुक उमेदवार आपले अर्ज त्या ठिकाणी दाखल करतायत. त्या संदर्भामध्ये आज आम्ही आयुक्तांची भेट घेऊन एक महत्त्वाचा मुद्दा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी मांडलेला आहे की इच्छुक उमेदवार जे आहेत त्या इच्छुक उमेदवारांना अनुमोदक सूचक यांचे मतदार यादीतील क्रमांक असतील किंवा यादी भाग क्रमांक तो त्यांच्या आवेदन पत्रावरती टाकणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. इव्हन उमेदवाराला देखील ते मेन्शन करणं गरजेचं आहे. अशा परिस्थितीमध्ये धुळे महानगरपालिकेची निवडणूक तोंडावरती आलेली असताना देखील अंतिम मतदार यादी या ठिकाणी प्रकाशित झालेली नाहीये. अनेक उमेदवार असतील किंवा उमेदवारांचे जे आवेदक अनुमोदक आणि त्याचे आवेदक जे असतील त्यांचे नावं त्या मतदार यादीमध्ये त्या ठिकाणी आहेत किंवा जी हार्ड कॉपी आहे त्या हार्ड कॉपीमध्ये ती नावं दिसत आहेत पण सॉफ्ट कॉपीमध्ये ती नावं दिसत नाहीत. अशा वेळेला 27 तारखेला धुळे महानगरपालिकेची जी नवीन मतदार यादी त्या ठिकाणी प्रकाशित होते त्या यादीमध्ये जर समजा उमेदवाराचा मतदार अनुक्रमांक, यादी भाग क्रमांक किंवा अनुमोदक आणि सूचकाचा मतदार यादी क्रमांक किंवा त्या ठिकाणचा यादी भाग क्रमांक जर नवीन यादीमध्ये प्रारूप यादीमध्ये जर त्या ठिकाणी आलेला नाही तर अशा वेळेला त्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज बाद होण्याची त्या ठिकाणी दाट शक्यता आहे. कारण की या महानगरपालिका निवडणुकीमध्ये सगळ्याच पक्षाकडनं उमेदवारी अर्ज बाद करण्याच्या प्रक्रियेवरती जोर दिला जाऊ शकतो. त्याच्यामुळे सर्वच्या सर्व जे राजकीय पक्ष आहेत त्या पक्षाच्या उमेदवारांनी सजग राहणं गरजेचं आहे. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाकडून तातडीने स्पष्ट सूचना व निर्देश मागवावेत अशी मागणी करत शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी धुळे महानगरपालिका यांना निवेदन देण्यात आले. वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.